श्री स्वामी समर्थ. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारतात. हा दिवस सोन्याची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे वाहन खरेदी, घर खरेदीसाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. या दिवसापासूनच चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असते. त्याचप्रमाणे वसंत ऋतूला सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशीच सुरुवात होत असते. मराठी हिंदू वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे हा गुढीपाडवा. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सुद्धा आहेत. असे म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने चंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीमध्ये रोवली आणि तिची पूजा केली. तो हाच दिवस. त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असे सुद्धा म्हटले जाते. प्रभू श्रीरामचंद्र वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते. तो दिवस सुद्धा गुढीपाडव्याचाच होता. एका कथेनुसार माता पार्वती आणि महादेव यांचे लग्न हे गुढीपाडव्याच्या दिवशी ठरल्याचे सांगितले जाते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात जी आहे तर ती होत असते. वातावरणामध्ये बदल होत असतात. जुनी पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते. या दिवशी गुढीला सुद्धा कडुनिंबाची ढाळी बांधली जाते. कडुनिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीराला थंडावा देणारी आरोग्यदायी अशी ही कडुनिंबाची जी ढाळी आहे तर ती गुढीला बांधली जाते. त्याचप्रमाणे गुढीला आपण काठपदराची साडी वापरत असतो. गुढीला आपण साखर माळ जी आहे तर ती बांधत असतो. तर अशी गुढी आपण उभारत असतो. आंब्याचा ढाळा आपण गुढीला बांधत असतो. गुढीवरती आपण कलश जो आहे तर तो ठेवत असतो. कलश जो आहे तर तो यशाचे प्रतीक म्हणून ठेवला जातो. आणि गुढीवरती कलश जो आहे तर तो नेहमी उलटा ठेवला जातो. म्हणजे गुढी जी आहे तर ती तयार केली जाते आणि त्यावरती कलश जो आहे तर तो उलटा करून ठेवला जातो. यासाठी तांब्या जो आहे तर तो वापरला जातो. गुढी काय सांगते तर नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन विचार करा, नवीन संकल्प करा, आकाशाला गवसणी घाला. मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या, प्रगती करा. आपल्या जीवनामध्ये कधीही सुख असेल किंवा दुःख असेल तर ते एकटे येत नाही. सुख आले की त्यामागे दुःख येत असते आणि दुःख आले की त्यामागे सुख जे आहे तर ते सुद्धा येत असते. त्यामुळे न डगमगता हसतमुखाने संकटाचा सामना करा असा संदेश जो आहे तर तो ही गुढी जी आहे तर ती देत असते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गुढीसाठी आपण जो कलश वापरतो तर या कलशामध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणी ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुढीपाडव्याचा कलश जो आहे तर तो उलटा ठेवला जातो. म्हणजे कलशाचे तोंड जे आहे तर ते जमिनीकडे होते. यामुळे काय होतं तर या कलशामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती ऊर्जा आपल्या घरामध्ये कायम राहते आणि म्हणून हा कलश उलटा ठेवण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे इतर वेळेला आपण कलश जो आहे तर तो कधीही उलटा ठेवत नाही. बघा, इतर वेळेला आपण कलश जो आहे कोणत्याही विधींमध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये जेव्हा ठेवतो तर तेव्हा तो आपण उलटा ठेवत नाही. परंतु जेव्हा आपण गुढी उभारतो तर गुढीवरती ठेवलेला कलश जो आहे तर तो मात्र आपण उलटा ठेवत असतो. तर आता या कलशामध्ये आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे? आपल्याला काय करायचं आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं स्नान वगैरे आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदरच आटोपून घ्यायचं आहे. देवपूजा सुद्धा आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर आटोपायची आहे. आणि ही जी वस्तू आहे तर ती आपण जेव्हा गुढी उभारणार आहोत त्यावेळेला त्या गुढीच्या कलशामध्ये म्हणजे गुढीसाठी आपण जो तांब्या वापरणार आहोत त्यामध्ये ठेवायची आहे. आता ही वस्तू नंतर कुठे ठेवायची तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेव्हा आपण गुढी उतरवतो तर त्यानंतर ही वस्तू आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे. ज्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या अडचणी आहेत, आपल्या घरातलं दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती नष्ट होईल. आता आपण जेव्हा देवपूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती सर्वप्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे, 1 रुपयाची 11 नाणी घ्यायची आहेत आणि एक लाल रंगाचं कॉटनचं कापड घ्यायचं आहे. जेव्हा आपण देवपूजा करणार आहोत तर आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी नाणी आहेत तर ह्या नाण्यांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आपले जे पैसे असतात किंवा आपल्याकडे जे नाणे आहेत तर ते खूप ठिकाणावरून फिरत आलेले असतात. म्हणजे बऱ्याच व्यक्तींचे हात त्या नाण्यांना लागलेले असतात. काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींच्या मनामध्ये नकारात्मकता असते किंवा काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या वाईट विचारांच्या असतात. तर अशा सुद्धा व्यक्तींचे हात या नाण्यांना लागलेले असू शकतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर ह्या नाण्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि ह्या 11 नाण्यांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ही नाणी जी आहेत तर ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची.
प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि ही प्लेट आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे. त्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. कापड हे नवीन आणि कॉटनचे असावे आणि ह्या तांदळावरती ते कापड जे आहे तर ते आपल्याला अंतरायचे आहे. अगदी छोटासा जरी कापडाचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतर ही 11 नाणी जी आहेत तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते आपल्याला 16 वेळेला म्हणायचे आहे. 16 वेळेला म्हणणे शक्य नसेल तरी 1 वेळेला म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. कुलदेवीचा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि ही जी नाणी आहेत तर ती त्या कापडावरती ठेवायची आहेत आणि त्या कापडामध्ये ही नाणी आपल्याला बांधायची आहेत. म्हणजे आपल्याला त्या कापडाची पुरचुंडी जी आहे तर ती बांधायची आहे. आणि ही पुरचुंडी जी आहे तर तिला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि ह्या नाण्यांची आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर जेव्हा आपण गुढी उभारणार आहोत त्यावेळेला आपण जेव्हा गुढी वगैरे बांधतो आणि त्यावरती तांब्या जो आहे तर तो पालथा घालतो, तर त्यावेळेला ही जी नाणी आहेत आपण ज्या कपड्यामध्ये बांधलेली आहेत तर त्या कापडासह आपल्याला ती नाणी देवघरातून उचलायची आहेत आणि त्या कलशामध्ये ठेवायची आहेत आणि दिवसभर आपल्याला ही जी नाणी आहेत तर ती तशीच त्या कलशामध्ये राहू द्यायची आहेत. आता जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेला गुढी उतरवतो, गुढीला आपण सर्वप्रथम साखरेचा नैवेद्य दाखवतो किंवा काही भागांमध्ये नारळ सुद्धा फोडला जातो आणि त्यानंतर ही गुढी उतरवली जाते. तर गुढी उतरवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी नाणी आहेत तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा आपलं जर दुकान असेल, व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपला जो गल्ला असतो तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत, आपल्या कॅश बॉक्समध्ये ठेवायचे आहेत. ज्यामुळे वर्षभर घरामध्ये पैशाची कमी भासणार नाही. ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील. माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर होईल. अतिशय खास आणि प्रभावी असा उपाय आहे जो फक्त आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करता येतो. आणि यासोबतच अजून एक उपाय आपण या दिवशी करू शकतो. म्हणजे जी आपली गुढी आहे तर या गुढीला आपण एक वस्तू जी आहे तर ती बांधू शकतो आणि ती वस्तू सुद्धा तिजोरीमध्ये ठेवू शकतो. आता ही वस्तू कोणती असणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एक पोटली तयार करायची आहे आणि ती गुढीला बांधायची आहे आणि संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर ती पोटली आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आता ही जी पोटली आहे यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे, म्हणजे कोणकोणत्या साहित्याची पोटली आपल्याला तयार करायची आहे, तर आपल्याला त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर 7 चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे, 4 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, 4 गोमती चक्र, 4 कमळगट्ट्याचे मणी, 4 लवंग, 4 वेलची आणि 1 चांदीचा शिक्का किंवा 1 रुपयाची 11 नाणी. तर असं सर्व साहित्य घ्यायचं आहे. एखादं साहित्य नसेल तरी काहीही हरकत नाही. जेवढं साहित्य मिळेल तेवढ्या साहित्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली गुढीला बांधायची आहे. आणि संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण गुढीच्या तांब्यामध्ये सुद्धा ही वस्तू ठेवू शकतो किंवा गुढीला बांधली तरी चालेल. दोन्हीपैकी कोणताही एक उपाय आपण धनप्राप्तीसाठी करू शकतो, ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ दिवस असतो. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच शुभ मुहूर्तावरती अत्यंत खास असा हा उपाय आपल्याला करायचा आहे.